तुम्हाला माहित असेलच, आपल्या भोलेनाथांचं सगळीकडे वास्तव्य आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या हजारो भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे ते म्हणजेच बाबा बर्फानी. भोलेनाथ वर्षातून 1 ते 1.5 महिन्यांसाठी बाबा बर्फानीच्या रूपात काश्मीर घाटीमध्ये दरवर्षी दर्शन देत असतात, जिथे लाखो भाविक दरवर्षी अत्यंत कठीण आणि थरारक प्रवास करून पोहोचतात, ते फक्त एकच झलक पाहण्यासाठी, आणि ती म्हणजे बर्फातून निर्माण झालेल्या स्वयंभू शिवलिंगाची. शिव सकाळ मित्रांनो, काल आम्ही पहलगाम मध्ये स्टे केल्यानंतर आता सकाळचे वाजले 5:30 आणि आता आम्ही सुरुवात केली आहे बाबा अमरनाथच्या यात्रेला, जे सुरू होणार आहे पहलगाम ते चंदनवाडी, शेषनाग, पंचतरणी करत बाबा अमरनाथच्या पवित्र गुफेपर्यंत. या वर्षी अमरनाथची यात्रा 3 जुलैपासून सुरू झाली असून 9 ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे. अमरनाथ यात्रा करण्याचे 2 रूट आहेत. एक तर बालटाल, जो सर्वात लहान मार्ग आहे, तर दुसरा आहे पहलगाम, जो सर्वात लांब आणि खूप सुंदर आहे. पहलगाम ते चंदनवाडी पर्यंत अंतर 16 किलोमीटरचं आहे आणि त्यासाठी पहलगाम वरून चंदनवाडी पर्यंत ह्या गाडीने आपल्याला प्रवास करावा लागतो. सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणावरून चंदनवाडीसाठी गाड्या चालू असतात. त्यासाठी यांचे गव्हर्नमेंटचे रेट आहेत 200 रुपये पर पर्सन. मित्रांनो, आता आम्ही निघालोय चंदनवाडीसाठी, जो प्रवास होणार आहे 16 किलोमीटरचा. बम बम भोले, 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 हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर हर महादेव, हर हर महादेव. फायनली आता मी पोहोचले चंदनवाडीला आणि समोरच आहे चंदनवाडी चेकपोस्ट. या चेकपोस्ट वर समोरच तुम्ही पण पाहू शकता किती गर्दी आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा RFID आणि तुमच्या बॅग चेक केल्या जातात, त्यामुळे इथे भरपूर प्रमाणात गर्दी असते. अमरनाथची यात्रा जर तुम्ही करत असाल तर जेवढ्या लवकर या ठिकाणी पोहोचाल तेवढी गर्दी तुम्हाला कमी मिळेल. या ठिकाणापासूनच आपली खरी पदयात्रा चालू होते आणि त्यामुळे लाईन मध्ये जेवढे तुम्ही इथे राहाल तेवढी तुमची एनर्जी इथेच कमी होत जाते. या चेकपोस्टवर पुन्हा एकदा तुमचे RFID स्कॅन केले जातात आणि त्यानंतर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन TV स्क्रीनवर सुद्धा दिसून येते. फायनली 1 तासानंतर सिक्युरिटी चेकअप झालेला आहे आणि आता आम्ही एंट्री करतोय ते म्हणजे चंदनवाडी मध्ये. आणि जो समोरच तुम्ही गेट बघताय तो आहे चंदनवाडीचा आणि या ठिकाणापासूनच आपली अमरनाथ यात्राची पदयात्रा चालू होणार आहे. या गेट समोरच भंडारे लागलेले आहेत आणि तुम्ही गर्दी पण पाहू शकता किती आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चहा नाश्ता करण्याची सेवा या भंडाऱ्यामार्फत केली जाते. तर चला सगळ्यात पहिले नाश्ता करूया काहीतरी आणि नंतर करूया आपल्या पदयात्रेला सुरुवात. चंदनवाडीच्या गेट पासूनच भंडाऱ्याची सुरुवात झालेली आहे आणि या भंडाऱ्यामध्ये तुम्हाला चहा नाश्ता अशा अनेक खाण्यापिण्याच्या पदार्थांची मोफत सेवा या भंडाऱ्याद्वारे केलेली आहे.
भंडाऱ्यापासून थोडे पुढे आल्यावर समोरच तुम्हाला घोडा पडाव दिसून येईल. जर तुम्हाला अमरनाथची यात्रा चालत करता येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला घोडे सुद्धा इथे मिळून जातात. त्यासाठी हा समोरच घोडा रेंटवर घेण्यासाठी काउंटर सुद्धा लावलेला आहे. ज्यावेळी तुम्ही अमरनाथ यात्रेसाठी घोडा रेंटवर घेत असाल तर त्यासाठी तुम्ही पहिले त्यांचे आयडी प्रूफ जरूर घ्या, ज्यामुळे तुमचा सामान आणि तुम्हाला सेफली हे घोडेवाले घेऊन जातील. आता तुम्ही डाव्या बाजूला समोर जे टेंट बघताय ते सगळे घोडेवाल्यांचेच आहेत आणि हे लोक जोपर्यंत यात्रा चालू असते तोपर्यंत याच ठिकाणी राहतात. आता ज्या रस्त्यातून आम्ही चालत झालो आहे तो मागच्या वर्षापासून नवीन बनवला आहे आणि या रस्त्यामध्ये फक्त ट्रॅकिंग आणि पालखी जाण्यासाठी प्रवेश दिला जातो, तर घोड्यावर जाण्यासाठी जुन्या रस्त्याचा वापर केला जातो. महादेव हर हर महादेव. आणि चढताना खूप दम लागतोय, तसेच बोलता बोलताना व्हिडिओ बनवताना सुद्धा खूप त्रास होतोय. हा 1 किलोमीटरचा प्रवास करताना माझी तर हालत खूप खराब झाली आहे. तुम्ही पाहू शकता जे येतात त्यांची पण हालत टाईट झाली आहे. त्याची अवस्था बघा काय झाली. काय वाटतंय बोल, किती चढलास मग? जमल पुढे काय जमला तर घोडा घोड्यावर जाशील. आणि येथे येणारे एक पण यात्री नाही जो खालपर्यंत चढताना थांबला नसेल. प्रत्येक जण ही पिसू टपची चढाई त्यांना थांबत थांबत ही पूर्ण चढाई करण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यांनी ही चढाई केली असेल त्यांना पण हे माहित असेलच ही चढाई काय प्रकारची आहे ती. अजून बघू. बेकार चढाई, बेकार, काहीच सांगू शकत नाही. अक्षरशः दमलोय. हा दम टाकते विचार. पुन्हा बस दमला विचारा. पुन्हा पुढच्याला येऊ. आहे तयारी आहे. तर चला भोलेच्या नावाने करू पुन्हा एकदा सुरुवात. हर हर महादेव. थोडी चढाई केल्यानंतर पिसू टॉप पर्यंत पहिला व्ह्यू पॉइंट आलेला आहे. इथे तुम्हाला पाणी 50 रुपये तर कोल्ड्रिंक 100 ते 150 रुपयापर्यंत मिळून जाईल. कालपासून आता आम्ही 3 किलोमीटर वर आलोय आणि अजून पिसू टॉप 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर बाबा अमरनाथची पवित्र गुफा अजून 31 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणापासून 2 किलोमीटर पिसू टॉप पर्यंत खड्या चढणी आहेत, त्यानंतर नॉर्मल चढण येणार आहेत. आता मी पिसू टॉपच्या सगळ्या खड्या चढणी चढलेल्या आहेत आणि येथून सरळ स्टेट रस्ता दिसत आहे. आणि जो जुना रस्ता आहे ज्या मार्गाने आता फक्त घोडे चालतात तो रस्ता समोरच आहे. पुढे जाऊन जुना आणि नवीन रस्ता एकत्र मिळतात आणि त्यानंतर पुढे आपल्याला एकाच रस्त्याने जावे लागते. फायनली आता मी चंदनवाडी पासून पिसू टॉप पर्यंतची 5 किलोमीटरची ट्रॅकिंग पूर्ण केलेली आहे आणि आता आम्ही पोहोचले तो म्हणजे पिसू टॉपला आणि समोरच पिसू टॉपचा बोर्ड सुद्धा आहे. साधारण सकाळी 9 वाजता मी ट्रॅकिंगला सुरुवात केली होती आणि आता वाजले 12:30. हा 5 किलोमीटरचा प्रवास करताना लगभग 3.5 तास लागले आणि येथून शेषनाग पर्यंत 9 किलोमीटरचा ट्रॅकिंग अजून करायची बाकी आहे. पिसू टॉपवर सुद्धा भंडाऱ्याची सेवा उपलब्ध आहे. या भंडाऱ्यामध्ये तुम्हाला चहा, नाश्ता, ब्रेकफास्ट अशा सगळ्या प्रकारची सेवा या भंडाऱ्यामार्फत सुद्धा केलेली आहे. तर चला या भंडाऱ्यामध्ये पण थोडं काहीतरी खाऊन आणि नंतर निघू आपल्या पुढच्या प्रवासाला.
काश्मीर घाटीतील सुंदर धबधबे नजारे बघत आता आम्ही पोहोचणार आहोत ते म्हणजे जोजीबलला आणि समोरच जोजीबलचा गेट सुद्धा दिसत आहे। हरर मध्ये मित्रांनो सकाळी पहलगाम वरून 16 किलोमीटरचा टॅक्सीने प्रवास करून चंदनवाडीला पोहोचलो। चंदनवाडीवरून अमरनाथ यात्रेचा सगळ्यात कठीण प्रवास करून पिस्सू टॉपला पोहोचलो। पिस्सू टॉपवरून 9 किलोमीटरचा प्रवास करून आता आम्ही आलो तो म्हणजे जोजीबलला। पुन्हा जोजीबलवरून आपण नागाकोटेची पुन्हा एकदा खडी चढाई करून शेषनाग या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। जोजीबल या ठिकाणी सुद्धा खाण्यापिण्यासाठी लंगर, मेडिकल, वॉशरूमच्या सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत। या लंगर मध्ये सुद्धा नाच गाणं मस्तीचा माहोल नेक्स्ट लेवलचा असतो। तर चला तुम्हाला पण दाखवतो। जोजीबल या ठिकाणी आराम नाश्ता आज गाणं करून आता आम्ही निघालोय म्हणजे पुढच्या पॉइंट पर्यंत। आता जो समोर डोंगर दिसते त्याला पार करून अजून पुढे आपल्याला जायचं आहे। तर त्याला घेऊन बोलल्यानंतर नाव करूया पुढच्या प्रवासाला सुरुवात। नागाकोटेची अर्धी चढून झाल्यावर बोलता बोलता व्हिडिओ बनवताना खूप दम लागतोय आणि आता बोलायला पण जमत नाही। नागाकोटेची चढत असताना तुम्हाला सुंदर असा वॉटरफॉल पाहायला मिळेल। चंदनवाडीपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात केली 17 जणांसोबत, मात्र त्याच्यातले काही जण पुढे गेलेत तर काही जण मागेच राहिले आहेत। त्यामुळे आजचा प्रवास आम्ही दोघच करणार आहोत। अमरनाथ यात्रेसाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घोडा हायर करू शकता। जसे तुम्हाला जर पिस्सू टॉप पर्यंत घोडा हवा असेल तर तुम्ही पिस्सू टॉप पर्यंत घोडा घेऊ शकता, त्यानंतर शेषनाग पर्यंत, आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला घोडा पाहिजे असेल तर प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्ही इथे घोडा बुक करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला तेवढ्या टप्प्याचे पैसे द्यावे लागतात। वॉटरफॉल आणि सुंदर व्ह्यू बघत आता आम्ही फायनली पोहोचलो शेषनाग झील जवळ, आणि जे तुम्ही समोर झील बघताय तीच आहे शेषनाग झील। या शेषनाग झील बद्दल असं सुद्धा सांगितलं जातं की यामध्ये स्वतः शेषनाग राहतात आणि त्यामुळे अजूनपर्यंत कोणी हिंमत पण नाही केली यामध्ये जाण्याची आणि आंघोळ करण्याची। शेषनाग झीलचं दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही पोहोचलो तो म्हणजे शेषनाग बेस कॅम्प जवळ। आता संध्याकाळचे वाजले 5:30 आणि पंचतरणी पर्यंत जाण्यासाठी परवानगी मिळणार नाही, त्यामुळे आजचा स्टे आम्हाला इथेच करावा लागणार आहे। शेषनाग बेस कॅम्प मध्ये सुद्धा तुम्हाला टेंट मध्ये स्टे करावा लागतो आणि या ठिकाणी सुद्धा टेंट मध्ये 10 पर्सन राहू शकतात, त्यासाठी पर पर्सन 600 रुपये द्यावे लागतात। आता सकाळचे वाजले 6 आणि इथे सुद्धा किती गर्दी आहे। इथून तुम्हाला घोडा हायर करायचा असेल तर इथून सुद्धा तुम्हाला घोडा मिळून जाईल। शिव सकाळ मित्रांनो, तर काल आम्ही शेषनाग झील होते आम्ही स्टे केला तिथं, त्याच्यानंतर आता आज सकाळी आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केली 7 वाजता आणि इथं ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे, त्याच्यामुळे बोलायला अजिबात जमत नाही।
तर आता इथून शेषनाग ते पंचतरणीपर्यंत 16 किलोमीटर आणि तिथून पंचतरणी ते बाबा गुफेचं दर्शन 6 किलोमीटर, टोटल 22 किलोमीटरची ट्रॅकिंग आज करायची आहे. जेवढा प्रयत्न होतो तेवढा आज करण्याचा प्रयत्न करतो. बाबाचा आशीर्वाद असेल तर आजच दर्शन घेऊन खाली उतरण्याचा प्रयत्न करतो. बोला जय भोले. हर हर महादेव. आता आपल्याला हा रस्ता आणि समोरचा डोंगर पार करून पुढे जायला लागणार आहे. या ठिकाणी सुद्धा 2 रस्ते आहेत, एक तर खालून तर दुसरा आहे वरून. खालून चढाई जास्त आहे त्यामुळे खालून घोडे जातात आणि पायी यात्रा करणारे यात्रेकरू ह्या मार्गाचा जास्त करून वापर करतात. आप कितने साल से यात्रा कर रहे हो? हम 14 साल पहले आए थे और अभी आए मतलब हैं। दूसरी बार है. दूसरी बार और आए चल के अभी इधर तक? चल के आए, अभी तक चल के और आगे जाके? आगे भी चल के. ठीक है, जय बोले. जय बोले. मिलेंगे. जय बोले. आज किधर स्टे है आपका? पंचतरणी में. पंचतरणी. तो कल बाबा के दर्शन. कल बाबा के पास. ओके ओके. जय. महादेव. हर हर महादेव. चलो अमरनाथ चलो अमरनाथ चलो अमरनाथ प्यारे बम बम के लगा नारे. चलो अमरनाथ चलो अमरनाथ चलो अमरनाथ प्यारे बम बम के लगा नारे. हर हर महादेव. हर हर महादेव. ओए अमरनाथ की अमर यात्रा करता किस्मत वाला. अद्भुत गुफा विशाल निराली दरवाजा ना ताला. ओए अमरनाथ की अमर यात्रा करता किस्मत वाला. अद्भुत गुफा विशाल निराली दरवाजा ना ताला. दुर्गम घाटी रास्ता है कठिन बस चलता ही जा रे. हर हर के लगा नारे बम बम के लगा नारे. मित्रांनो, आता आम्ही अशा एका ठिकाणी पोहोचले जो अमरनाथ यात्रेतील सर्वात हायेस्ट पॉइंट आहे, जो आहे MG टॉप. या ठिकाणाची उंची 14,000 फीट पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी यात्रेकरूंना श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय म्हणजेच अमरनाथ यात्रेतील अशा एका भंडाऱ्यामध्ये जो की जगप्रसिद्ध आहे. तो आहे पोषपत्रीचा भंडारा. अमरनाथ यात्रा करणाऱ्या प्रत्येक यात्रेकरू या भंडाऱ्यामध्ये थांबतोच आणि याचा आनंद घेतोच. या भंडाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आराम करण्यासाठी तसेच भंडाऱ्यामध्ये मोफत मसाजची सेवा सुद्धा उपलब्ध केलेली आहे. थोड्या पायऱ्या उतरल्यावर डाव्या बाजूला महादेवांचं दर्शन सुद्धा करायला मिळतं. मित्रांनो, हा आहे शिवसेवक दिल्ली मार्फत विशाल भंडारा, जो की अमरनाथ यात्रेचा सर्वात मोठा भंडारा मानला जातो. ह्या भंडाऱ्यामध्ये असे खायला प्यायला मिळते ती सांगू शकणार नाही. भंडाऱ्यामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर 100 पेक्षा जास्त खाण्यापिण्याचे आयटम या भंडाऱ्यामध्ये दिसून येतात. समोरच खजूर, मुरब्बा, खीर, गाजर हलवा, मिठाई अशा अनेक खाण्यापिण्याचे काउंटर या समोरला लावलेले आहेत.
लग्न पार्टी, हॉटेल्स सगळे फेल आहेत या भंडाऱ्याच्या सेवेपुढे. तसेच डाव्या बाजूला तुम्हाला पेस्ट्री, स्वीट, पनीर रोल, सँडविच, पिझ्झा यासारखे खाण्याचे आयटम सुद्धा पाहायला मिळतात. तसेच पुढे तुम्हाला फ्रूट सलाड आणि ज्यूस साठी सुद्धा काउंटर लावलेले आहेत. पोषपत्रीच्या भंडाऱ्यातून पुढे आल्यावर आपल्याला यापुढे कुठेही चढण नसणार आहे, फक्त उतरणीच असणार आहेत. जय बोले. तर आम्ही फायनली शेषनागवरून 14 किलोमीटर ट्रॅकिंग करून आलेलो आहोत आणि इथून आता 2 किलोमीटरची पंचतरणीची ट्रॅकिंग आहे. समोर बघतो तो बेस कॅम्प आहे. तर अजून 2 किलोमीटरची ट्रॅकिंग बाकी आहे. जे तुम्हाला बोर्डवर दिले 14 किलोमीटर 8 किलोमीटर ते अजिबात नाही. हे ॲक्च्युली बघायला गेलं तर 17-18 किलोमीटरची ट्रॅकिंग आहे. तर चला आपण पण करूया बाबा पुढे. आता आम्ही आलो ते म्हणजे पंचतरणीमध्ये. समोरच जो बघता येतोय पंचतरणी. पूर्वी येथे 5 नद्यांचा संगम होत असे, म्हणून याला पंचतरणी नावाने ओळखले जाते. पौराणिक संदर्भानुसार महादेव याच रस्त्याने अमरनाथ गुफेपर्यंत निघाले होते. तेव्हा सगळ्यांना एक एक ठिकाणी ठेवून गेले होते. पहलगाम मध्ये नंदी महाराजांना सोडले होते, तर शेषनाग मध्ये शेषनागांना, गणेशजींना गणेश टॉप मध्ये, तर पंचतरणी मध्ये त्यांच्या जटांमध्ये गंगाजी त्याने याच ठिकाणी सोडले होते असे सुद्धा सांगण्यात येते. पंचतरणी बेस कॅम्प मध्ये सुद्धा टेंट मध्येच राहावे लागते. या ठिकाणी राहण्यासाठी पर पर्सन 700 रुपये द्यावे लागतात, जो की अमरनाथ यात्रेचा ऑफिशियल रेट आहे. शिव सकाळ मित्रांनो, तर काल आम्ही पंचतरणी येथे स्टे केला आणि आता सकाळचे वाजले 5:30 आणि आता फायनली आम्ही ट्रॅकिंग करायला सुरुवात केलेली आहे. आता इथून 6 किलोमीटर बाबा अमरनाथची गुफा ते आहे. तर आता आपण इथून 6 किलोमीटर प्रवास करून पुन्हा खाली बालटालला 12 किलोमीटर प्रवास करून तिथं खाली उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंचतरणी ते बाबा अमरनाथचे पवित्र गुफेपर्यंतचे अंतर 6 किलोमीटरचं आहे. हे अंतर पार करून आज आम्ही दर्शन करणार आहोत, ते म्हणजे बाबा बर्फानीचं. बाबांचं दर्शन झाल्यानंतर आजच्या आजच आम्हाला बालटाल रूटने उतरून पोहोचायचे, ते म्हणजे बालटाल बेस कॅम्प पर्यंत. रात्री इथं पाऊस पडला, त्याच्यामुळे आता इथे थंडी वाढलेली आहे आणि एवढा पाणी थंड आहे काय कोणाची हिंमत पण नाही तर आंघोळ करायची. तर पुढे जाऊन नदीवर काय आंघोळ करायला भेटते का बघू. चला तुला हर हर महादेव. हर हर महादेव. बर्फानी बाबा की जय. आता जो तुम्ही समोर डोंगर बघताय त्याला पार करून आपण पोहोचणार आहोत संगम टॉप पर्यंत, जिथे 2 नद्यांचा संगम पाहायला मिळतो. तसेच या ठिकाणी बालटाल आणि पहलगाम हे 2 रस्ते एकत्र जोडले जातात.
काल रात्री खूप पाऊस पडलेला आहे, त्यामुळे रस्त्यामध्ये जागोजागी पाणी साचलेलं आहे आणि रस्ता पण स्लिपरी झालेला आहे. बाबा एक साइड चलो, चला खुद बोलते हो इधर बाहर की तरफ, चला खुद इधर आते हो. चलता रहा यार, चलो आगे बढ़ो, यहाँ मत रुको, यहाँ बीच मत करो, ये कंसेशन जगह है, आगे चलो आगे, यहाँ रुको मत, गुफा के पास ही जा रहे हो, नजदीक से फोटो ले लेना. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय तर मध्ये संगम टॉपवर. या ठिकाणी अमरावती तर दुसरी आहे पंचतर्णी, या दोन नद्यांचा संगम पाहायला मिळतोय. आणि जो तुम्ही समोर बघता येतोय बालटाल वाला रस्ता, समोरचा बालटाल वरून येणारा रस्ता आणि पहलगाम वरून येणारा हा रस्ता, पुढे जाऊन दोन्ही रस्ते एकत्र मिळून जातात. तर चला पुढे जाऊन करूया बाबांचं दर्शन. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते में मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो शंकर, भोलेनाथ शंकर, जय योगीनाथ शंकर, जय शिवाय शंकर. नमो नमो शंकर, भोलेनाथ शंकर, सूर्यदेव जय महेश्वरा. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा रास्ता, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था. क्या समय क्या करे, दोनों में तेरी महानता, महानता, महानता. हररमध्ये मित्रांनो, तर आपण पंचतर्णीवरनं 6 किलोमीटरची ट्रॅकिंग करून फायनली आपण अमरनाथच्या बेस कॅम्पवर पोहोचलेलो आहे. आणि आता इथून अमरनाथची गुफा 1 ते 1.5 किलोमीटर आहे. इथं आल्यावर आंघोळ केली आणि आता निघालोय बाबाच्या दर्शनाला. आता समोरच 1 किलोमीटर नंतर बाबाची गुफा आहे. तर चला तुम्हाला पण माझ्यासोबत करतो बाबाचं दर्शन. पाहिलेले मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय तर म्हणजेच बाबा अमरनाथच्या पवित्र गुफेजवळ. आणि तुम्ही पण माझ्यासोबत करा बाबा अमरनाथच्या पवित्र गुफेचं दर्शन.
ह्याच्या पुढे मोबाईल नेणे अलाउड नाही, त्यामुळे आता मोबाईल लॉकर मध्येच ठेवावा लागणार आहे। ओए अमरनाथ की अमर यात्रा करता किस्मत वाला, अद्भुत गुफा विशाल निराली दरवाजा ना ताला। ओए अमरनाथ की अमर यात्रा करता किस्मत वाला, अद्भुत गुफा विशाल निराली दरवाजा ना ताला। दुर्गम घाटी रास्ता है कठिन बस चलता ही जा रे, हर हर के लगा नारे, बम बम के लगा नारे। हर हर महादेव मित्रांनो, तर फायनली बाबाचं दर्शन झालेलं आहे। एवढा प्रवास केला, परंतु एवढ्या प्रवासाची थकावट बाबाच्या एका दर्शनाने संपूर्ण दूर झालेली आहे। बाबांचं दर्शन एवढ्या जवळून घेऊन खूप भारी वाटलेलं आहे। तर बोला भुके कवन प्यासे को पाणी, जय बाबा बर्फानी, हर हर महादेव। बाबाच्या अमरनाथ पवित्र गुफेजवळ राहण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही, त्यासाठी तुम्हाला एकतर पंचतनीला जावे लागेल, नाहीतर बालटालला। बाबा अमरनाथच्या पवित्र गुफेपासून ते बालटाल पर्यंतचे अंतर हे 14 किलोमीटरचं आहे आणि आता आम्ही पण निघणार आहोत, ते म्हणजे बालटाल बेस कॅम्प पर्यंत। बालटालला जाता जाता बालटालचा रूप या व्हिडिओ मार्फत पण आपण पाहणार आहोत। तर फायनली आपलं बाबा अमरनाथ दर्शन झालेलं आहे। तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि व्हिडिओ कमेंट करा विसरू नका। रस्त्यामध्ये जाता जाताना काली देवीचे दर्शन सुद्धा करायला मिळालं। बालटा रस्त्यामध्ये घोडे जास्त चालतात, त्यामुळे रस्त्यामध्ये धूळ खूप प्रमाणात असते। मित्रांनो, बाबा अमरनाथची यात्रा आपण पहलगाम मार्गाने सुरुवात केली आणि त्याचा शेवट हा बालटाल मार्गाने केला। मित्रांनो, जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि हो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। बोला हर हर महादेव।